उत्प्रेक्षा, तुलना वेगळी आणि तसं वाटणं वेगळं। आता एखादी दोरी पडली आणि एखादा साप आहे, त्या दोरीमध्ये आणि सापामध्ये लांबीची जर तुलना जर केली तर तो उपमा अलंकार होऊन जाईल, समानता। परंतु दोरी पडली रस्त्यात आणि तो जर सापच वाटतोय, तुम्हाला भास झाला आणि तुम्ही डायरेक्ट जोरात उडी मारली साप आहे म्हणून, तो तुम्हाला भासलाय तसा, तुम्ही तुलना केलेली नाही, त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होतो। उत्प्रेक्षा म्हणजे तसं वाटणं किंवा भासणं। कधी कधी काय होतं, एखादं लहान लेकरू असतं आणि त्याची मावशी येते, मावशी आईची साडी नेसते आणि लेकरासमोर आल्यानंतर त्या लेकराला आपली आईच आल्याचा भास होतो आणि ते पटकन जाऊन मांडीवरती जाऊन बसतं। मग तोंडाकडे पाहिल्यानंतर त्याला कळतं की खरा प्रकार काय आहे ते। असा भास होणं किंवा तसं वाटणं इथे अभिप्रेत असतं। उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शवण्यासाठी जणू काय गमे वाटे भासे की शब्द लक्षात ठेवा, घोटाळा करू नका। जणू काय गमे वाटे भासे की यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा हा अलंकार होतो। आता उदाहरण पहा, हा आंबा जणू साखरच। तुम्ही एखादा आंबा खाताय, तो खूप गोड आहे, साखरच आहे जसं काय असं वाटते, पण तो साखर आहे का? नाही आहे, तसं वाटतं, भास होतो। हा आंबा जणू साखरच। ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू। गुलाबी उषा म्हणजे पूर्व दिशेला ज्यावेळेस उगवतीला सूर्य असतो त्यावेळेस जो गुलाबी रंग येतो ते जसं काय परमेश्वराचं प्रेमच वाटतं। त्याचे अक्षर जणू काय मोतीच। प्रत्यक्षात कागदावरती मोती नसतात, पण अक्षर तसं वाटतं। आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण। चांदण्या जणू फुलेच पसरलेली तर। वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे। भासे शब्द आहे, म्हणजे इंद्रधनुष्याला मंगल तोरण बांधले असा भास होतोय। आता पुढचं वाक्य आहे, जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या, साधी निसर्ग सुंदर भासे। भासे शब्द वरती पहा, भासे शब्द आहे। ती देवता जाणो वन्या, हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता, भासणे। पुढचा अलंकार आहे अपनुती। अपनुतीचा अर्थ होतो लपविणे। उपमेय लपवून गुणाने आधिक्य असणारं उपमान पुढे करणं, म्हणजे एखादी मूळ वस्तू लपवायची आणि गुणाने आधिक्य असणारी वस्तू पुढे करायची। जसं आपण रस्त्यावरती आंबट चिंबट कैरे घेऊन बसतो विकायला आणि लोक आले की खडी साखर घ्या, खडी साखर, खोबरं घ्या, खोबरं। तोंडात टाकल्यानंतर तोंड वाकडे तिकडे होतंय, हा प्रश्न वेगळा आहे। पण तरी पण आपण गुणाने आधिक्य असणारी वस्तू पुढे करतो, म्हणजे आपण काय करतो, जाहिरात करतो एक प्रकारची वाढून चाढून। म्हणून लपविणे म्हणजेच अपनुती। आता उदाहरण पहा, अपनुतीचा अर्थ लपविणे असा होतो। यात उपमेय लपवून ते उपमानच आहे असे दर्शविले जाते। आता पूर्वीच्या काळी काय असायचं की लग्न ठरवताना एक दोन वेळेसच मुलांना नवऱ्या मुलाची आणि नवऱ्या मुलीची झलक मिळायची पाहायला। म्हणजे आताच्या सारखं आपण चॅटिंग वगैरे किंवा असं भेटणं वगैरे असा पहिला काय प्रकार नव्हता। एकदा पाहिलं की लगेच सांगून टाकायचं हो की नाही। मग पूर्वीचे लोक फार चतुर होते, कधी कधी ते फसवायचे समोरच्या माणसाला। आणि मग ते काय करायचे, एखादी मुलगी असेल ती थोडी दिसायला सो असेल तर तिची चुलत बहीण दाखवताना दाखवायचे आणि हे खरी जी ती पाठीमागच ठेवायची आणि लग्नाच्या वेळेस ती खरी उभी करून द्यायची। मुलाच्या वेळेस हे तसंच व्हायचं, मुलाचा चुलत भाऊ किंवा मावस भाऊ दाखवायचे आणि नंतर लग्नाच्या वेळेस खरा मुलगा उभा करून द्यायचे। याला अपनुती असं म्हणतात। म्हणजे आपला खरा मुद्दा जो आहे किंवा खरी जी गोष्ट आहे ती लपविणे आणि गुणाने आधिक्य असणारी वस्तू पुढे करणे। तर आता पहा, हा आंबा नाही, ही साखरच आहे। आता समोरच्या व्यक्तीला तुम्ही दिला आंबा खायला एक तुकडा आणि तो तोंड वाकडं करण्याच्या आतमध्ये साखर आहे साखर लगेच आपण म्हणून बसतो, म्हणजे आपण आपलंच आधिक्य सांगून बसतो। अपनुती, आंबट काय रे घ्या, आंबट काय रे घ्या असं म्हणलं तर घेईल का तुमच्या कोणी? नाही, म्हणून मग त्या ठिकाणी साखर घ्या, साखर घ्या। आणि तशी अनुभूती निर्माण केली की मग सांगायला पण काही जागा राहत नाही ना की ही साखर नाही म्हणून, आपण मग घेऊन टाकतो। मग अशा प्रकारे हा आंबा नाही, ही साखरच आहे। मूळ घटक लपून गुणाने आधिक्य असणारी गोडीच्या बाबतीतली वस्तू समोर केली आहे।
हे हृदय नसे परीस थंडील धगधगते. हे हृदय नाहीये, हा जळणारा किंवा पेटलेला यज्ञकुंड आहे. कोण म्हणतं हृदय? हृदय नाहीच आहे, हा पेटलेला यज्ञकुंड आहे. तुम्ही हात लावून पहा, इथे स्पर्श करून पहा, इथे आपल्या गरम लागतं, कारण आपले हृदय नेहमी जळत असतं, मंद ज्वलन चालू असतं. मग हे मंद ज्वलन का होतं? कारण आपण सारखं कोणावर ना कोणावर जळत असतो, म्हणून ते मंद ज्वलन चालू असतं आतमध्ये, म्हणून आपलं शरीर गरम असतं. तर इथं म्हणलेलं नाही की हे हृदय नाहीच आहे, हा पेटलेला यज्ञकुंड आहे, धगधगता तो पण. ओठ कशाचे देठची फुलले पारिजातकाचे. म्हणजे लहान लेकरू असतं, त्या लहान लेकराचे ओठ एकदम लालबुंद असतात. शेजार पाजारच्या बायका आल्या की त्या विचारतात की व तुमच्या लेकराचे ओठ किती लालबुंद आहेत. मग आई काय म्हणते, ते ओठ आहेत का? ते पारिजातकाचे देठ आहेत. म्हणजे पारिजातकाचे देठ हे ओठांपेक्षा खूप लालबुंद असतात. मग त्याच्याशी कंपॅरिझन करून ते देठांची उपमा त्या ओठांना देते, म्हणून ओठ मागे देठ पुढे. अशा प्रकारे अपनुती म्हणजे मूळ घटक लपविलेला आहे, याला अपनुती अलंकार असं म्हणतात. लपविणे या ठिकाणी दोन गोष्टी अभिप्रेत असतात, एकीला मागे ठेवायची आणि एक पुढे करायची. अशा प्रकारचा अपनुती अलंकार होतो. अनन्वय एक अत्यंत महत्त्वाचा अलंकार आहे हा. अनन्वय अन्य नाही यासारखा दुसरा कोणी, म्हणून अनन्वय. मला सांगा, तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे की तिच्यासारखी दुसरी व्यक्ती कोणतीच येऊ शकत नाही. तर गेस करा बरं अशी कोणती व्यक्ती असेल? तर ती असते आपली आई. तर मग आईसारखी जगात दुसरी कोणतीच व्यक्ती होऊ शकत नाही. म्हणजे ती आपल्यासाठी सर्वेसर्व असते, तिचं कंपॅरिझन आपण दुसऱ्या कोणत्या स्त्रीशी करू शकत नाही. म्हणून आई हा आपल्या आयुष्यातला असा घटक असतो की जो दुसऱ्या कोणाशीच मॅच होत नाही. म्हणून अन्य नाही दुसरा यासारखा कोणी, अनन्वय. ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत नाही, म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे, एखादा घटक एवढा श्रेष्ठ असतो त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत नाही. जसं आईची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत नाही. आईसारखे दुसरे दैवत जगात नाही, म्हणजे दुसरं दैवतच नाही आईसारखं. म्हणून एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःवरच करणे म्हणजे अन्य नाही दुसरा यासारखा कोणी, म्हणून अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबर करणे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आता पहा, आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी. म्हणजे जगात ताजमहल असा आहे की तो त्याच्यासारखाच तो आहे, दुसरा कोणताही नाही. म्हणजे दुसरी कोणतीही इमारत ताजमहलाची जागा घेऊ शकत नाही, म्हणून ताजमहलाची तुलना ताजमहलाबरोबरच केली आहे. झाले बहु होतीलही बहु, आहेतही बहु, परंतु या समहा किती काही होऊन गेले आणि होतील पण याच्यासारखा हाच. आईसारखी आईच, म्हणजे आईसारखे दुसरे दैवत जगात नाही. हे जे आहे हेच वाक्य या ठिकाणी शॉर्टमध्ये देण्याचा मी प्रयत्न केला आहे. म्हणजेच अनन्वय म्हणजे नाही यासारखा दुसरा कोणी, म्हणून दुसरा कोणीच नाही म्हणून स्वतःवरच तुलना करणे. पुढचा आपला अलंकार आहे रूपक अलंकार. रूपक अलंकारामध्ये तुलना नसते, डायरेक्ट एखाद्याला दुसऱ्याचं रूप दिलं जातं, दुसऱ्या एखाद्या घटकाच्या नावाने हाक मारली जाते. जसं तुमचा कुत्रा असतो आणि तो तुमच्या घराचं राखण एकदम परफेक्ट करतो, एखाद्या चोराला किंवा एखाद्या अनवॉन्टेड प्राण्याला तुमच्या घरात शिरू देत नाही, मग तुम्ही काय म्हणता? वाघ आहे वाघ. म्हणजे हा जो वाघ आहे शब्द तो खरोखर वाघ असतो का? पण कुत्र्यालाच तुम्ही वाघ म्हटलेले डायरेक्ट. दुसरं उदाहरण, देह देवाचे मंदिर. देहालाच काय म्हटलंय? देवाचं मंदिर. आत्मा परमेश्वर, आत्म्याला परमेश्वर म्हटलंय आणि देहाला मंदिर म्हटलंय. या ठिकाणी मंदिरासारखं आहे किंवा परमेश्वरासारखा आत्मा आहे असं म्हटलेलं नाही. आत्मा परमेश्वर म्हणजे आत्माच परमेश्वर आहे आतला. मग याचा अर्थ असा होतो की एखाद्या घटकाला दुसऱ्याच्या नावाने हाक मारणे, त्याला रूप देणे, या ठिकाणी सामान्यपणे चाची चेचा या षष्ठी विभक्ती प्रत्ययांचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला दिसतो. जसं कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. चा, सोन्याचा गोळा कोणाला म्हटलंय? सूर्याला म्हटलंय. म्हणजेच सूर्याला सोन्याच्या गोळ्याच्या नावाने संबोधलेलं आहे. इथं चाची चेचा मोठ्या प्रमाणात वापर केला असतो. आता उदाहरण पहा,
जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शवले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो। यासाठी एका वस्तूला दुसऱ्याच्या नावाने डायरेक्ट हाक मारली जाते। तुकड्या म्हणे तू घरटे होय, म्हणजे व्यक्तीला तुलाच काय सांगितलंय घरटं व्हायला, घरट्याचं रूप घे तू, तेव्हा पांग फिटे। तू घरटं हो म्हणजे घरट्याचं रूप घे, घरट्यासारखं हो म्हटलेलं नाहीये। वाघिणीचे दूध प्याले वाघ बच्चे फाकडे, माणसाच्या लेकरांना म्हटलंय वाघ बच्चे। देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर, देहाला मंदिर म्हटलंय, आत्म्याला परमेश्वर म्हटलंय, म्हणून डायरेक्ट दुसऱ्याच्या नावाने हाक मारलेली आहे। जिथे माणुसकीची यंत्रे अखंड चालू असतात, माणुसकी म्हणजे माणुसकीलाच काय म्हटलंय यंत्रे। ऊठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकळी काशी, मुखालाच म्हटलंय चंद्र। कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा, सोन्याचा गोळा कोणाला म्हटले सूर्याला म्हटले। हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मीर, तिथे हिंदूंचे वैऱ्यासंगे चाले रणकंदन। नंदनवन हा शब्द डायरेक्ट नंदनवन म्हटले, म्हणून एखाद्याला दुसऱ्याच्या नावाने हाक मारली तर रूपक अलंकार होतो। या ठिकाणी तुलनेचा काही संबंध नाही, डायरेक्ट दुसऱ्या नावाने संबोधन। या ठिकाणी चाची चेचा या षष्ठी विभक्ती प्रत्ययांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। आता पुढचा मुद्दा आहे अतिशयोक्ती। हा अलंकार सुद्धा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा। म्हणजे पहिले 5 अलंकार तर महत्त्वाचे आहेत, याच्यानंतर अतिशयोक्ती, त्याच्यानंतर चेतना गुणोक्ती, हे 2 अलंकार याच्या पुढे आणखी महत्त्वाचे आहेत। एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे याला अतिशयोक्ती असं म्हणतात। विनाकारण वाढून चाढून सांगणे, जी गोष्ट शक्य होणार नाही अशी गोष्ट खूप फुगवून सांगणे, सत्य आहे अशी दर्शवण्याचा प्रयत्न करणे याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतात। जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे। घोडा उधळताना त्याचा पाय चंद्राला लागतो आणि चंद्र डागाळतो, त्याला आपण डाग पडला असं म्हणतो। आता आपण चंद्राकडे पाहताना जो काळा डाग दिसतो चंद्रावरती, ते ॲक्च्युली कृष्णविवर आहेत। आता तुम्ही एक विचार करा की घोड्याचा पाय कधी जाणार आहे तिकडे, आपलं चांद्रयान जाण्यासाठी सुद्धा भरपूर वेळ लागतो, तर घोड्याचा पाय कधी जायचा। परंतु ही अतिशयोक्ती आहे, काव्यरचनेचा हा एक प्रकार आहे आपल्याकडे। ती रडली समुद्राच्या समुद्र, तुम्ही एक विचार करा, रडून समुद्र भरतील का, नाही भरणार। ती रडली समुद्राचे समुद्र ही अतिशयोक्ती आहे, कारण समुद्र भरण्यासाठी खूप मोठ्या पाण्याच्या साठ्याची गरज असते, रडून काही होणार नाही, म्हणून हा एक अतिशयोक्तीचा प्रकार आहे। तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात, एखाद्याचे पाय असे भासतात, भास होतो जसे हवेवर नाचतात। माणूस किती कसाही असला तरी तो हवेवरती नाचू शकत नाही, लक्षात घ्या, त्याला जमिनीवरतीच नाचावं लागतं शेवटी। म्हणून इथे अतिशयोक्ती दर्शवलेली आहे। हे 3 वाक्य लक्षात जर ठेवले तर तुम्हाला हा अलंकार समजेल। आणि याच्या पलीकडे जाऊन आणखी एक उदाहरण सांगतो, जे खूप पेटेंट उदाहरण आहे आणि नेहमी विचारतात। जसं दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामांची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, ओघळ वेशीपर्यंत गेला, उंट त्यात पोहून गेला। मला सांगा, इथं 5 लिटर तेल आपल्याला महिनाभर पुराणा, दमडीच्या तेलात एवढं सगळं होईल का, उंट पण पोहून जाईल का, नाही। म्हणून इथं खूप वाढून चाढून सांगितलं आहे, म्हणून हा अलंकार आहे अतिशयोक्ती। आता पुढे दमडीच्या तेलचं सांगितलं तुम्हाला, 5 नंबरचं वाक्य, एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच्याच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला। हत्ती सुईच्या नाकातून म्हणजे ज्या ठिकाणी आपण दोरा टाकतो त्या ठिकाणी जाईल का, नाही, आणि दुधाच्या पेल्यात बुडून तो मरेल का, अशा प्रकारची वाक्यरचना म्हणजे अतिशयोक्ती। दृष्टांत, दृष्टांत म्हणजे काय, तुम्ही कीर्तन ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी, त्या कीर्तनामध्ये महाराज लोक काय करतात की आपला विषय पटवून देण्यासाठी वेगळ्या प्रकारचे उदाहरणं किंवा दाखले देतात। हे उदाहरण किंवा दाखला म्हणजेच काय असतो, दृष्टांत असतो। म्हणजे एखाद्या सासूचं आणि सुनेचं उदाहरण देतील,
त्याच्यानंतर बापाचं आणि पोराचं उदाहरण देतील. म्हणून दृष्टांत काय, आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी एखादं उदाहरण किंवा दाखला देणे म्हणजे दृष्टांत. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. हा अलंकार साधर्म्य आणि वैधर्म्यावर आधारित हा अलंकार आहे. साधर्म्य आणि वैधर्म्य म्हणजे काय, म्हणजे समजा एखादी चांगली गोष्ट आहे तर चांगल्या गोष्टीला चांगलंच उदाहरण देणं साधर्म्य, पण चांगल्या गोष्टीसाठी वाईट उदाहरण देणं किंवा वाईट गोष्टीसाठी चांगलं उदाहरण देणं याला वैधर्म्य असं म्हणतात. म्हणजे समान उदाहरण जर दिलं तर साधर्म्य, भिन्न उदाहरणं जर दिली तर वैधर्म्य. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार. भक्त देवाकडे जातो आणि देवाला म्हणतो, देवा मला लहानपण दे, मला मुंगी होऊन साखर खायची. देव म्हणतो नाही, तुला मोठेपण देतो. तो म्हणतो मोठेपण मला नको. उदाहरण सांगतो देवा तुला, ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार. म्हणजेच जो ऐरावत आहे हत्ती त्याला अंकुशाने मारलं जातं. म्हणजेच असा एक वाकडा गज असतो, म्हणजे हे असं साधन असतं पहा, आणि या ठिकाणी या टोकाने त्या हत्तीला इथे मारतात. तर हे जे स्थळ असतं हत्तीचं त्याला गंडस्थळ म्हणतात इथे, आणि वरती जो हत्तीवरती बसतो त्याला माहूत असं म्हणतात. हत्तीच्या पाठीवरती जो लाकडी ढाचा असतो त्याला अंबारी असं म्हणतात. आणि हे जे हत्यार असतं त्याला अंकुश असं नाव आहे. म्हणून त्याला अंकुशाचा मार खावा लागतो. जसं मोठं व्यक्तिमत्व तेवढा त्रास पण त्याला सहन करावा लागतो. म्हणून मोठ्या व्यक्तिमत्वाला जास्त त्रास, म्हणून मला मोठं व्हायचं नाही, मुंगी होऊन मला साखर खायची, असं भक्ताचं मत आहे. आणि भक्त दाखला देतोय परमेश्वराला त्या हत्तीचा. म्हणून या ठिकाणी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली. आता भक्ती संदर्भात या ठिकाणी उदाहरण दिले. भक्ती करण्यासाठी जातीचे लोक पाहिजेत, येऱ्या गाबाळ्याचं काम नाही तिथे. जसं राजहंस याच्यासमोर जर दूध आणि पाणी एकत्र जर करून जर टाकलं राजहंसासमोर, तर राजहंस फक्त दूध पिऊन घेतो आणि पाणी तसंच ठेवतो असं म्हणतात बरं का. मला पण माहीत नाही असं पिऊन घेतो का म्हणून तो. तर निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, दूध आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येऱ्या गाबाळाचे काम नव्हे. इथं येऱ्या गाबाळ्याचं काम नाही देवाची भक्ती करणं, इथं जातीचे लोक पाहिजेत भक्ती करण्यासाठी. कितीही त्रास झाला तर देवाची भक्ती त्यांनी सोडायला नको. जसं राजहंस आहे तो दूध आणि पाणी वेगळं करून पितो, म्हणून सांसारिक सुख आणि भक्ती मार्ग यात फारकत करता आली पाहिजे, भक्ती मार्ग निवडता आला पाहिजे राजहंसासारखा. म्हणून असं उदाहरण दिले तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये. न कळता पद अग्निवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे, आजित नाम वदो भलत्या मिसे, सकळ पातक भस्म करीत असे. आता तुम्ही तुमच्या मित्राला म्हणता कसला रे देव वगैरे काय काय काही पण सांगतो खोटं. मग तो म्हणतो ठीक आहे तुला देव पाहायचा ना, चल. मग तो काय करतो, मला हाताला धरून पकडून घेऊन जातो आणि चुलीतून विस्तव काढतो आणि मांडतो. हां ठेव याच्यावरती पाय, ठेव पाय. जर भाजलं तर देव आहे, नाही भाजलं तर नाही आहे. म्हणजे तुमच्या मित्राचं म्हणणं असतं, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती पाय ठेवावा लागतो. तुम्हाला जर भाजलं त्याच्यात चटका बसला तर देव आहे, नाही तर नाही आहे. तसंच आहे मग देवसुद्धा तसाच आहे, त्याच्यात अदृश्य ताकद आहे. आणि त्याचं जर नाव जर घेतलं तर तुझे पाप काय होतं, नष्ट होऊन जातं. तसं ह्या विस्तवामध्ये अदृश्य शक्ती आहे तुला चटका देण्याची, त्याप्रमाणे देवाच्या नावामध्ये अदृश्य शक्ती आहे तुझं पापाचं क्षालन करण्याची. म्हणून न कळत पद अग्निवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे, अजित नाम वदो भलत्या मिसे. म्हणजे देवाचं नाव तुम्ही कोणत्याही कारणाने घ्या, अजित म्हणजे देव, देवाचं नाव तुम्ही कोणत्याही कारणाने घ्या, परंतु तुमचं पापाचं क्षालन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कधी कधी काय होतं, म्हातारा माणूस असतो तो मरायला लागला की लोक त्याला राम राम म्हणायला लावतात. तो म्हणताना मरा मरा म्हणतो, परंतु मरा मरामधून परत काही वेळाने काय नाद निर्माण होतो, राम 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 असा नाद निर्माण होत असतो. म्हणून कोणत्या का वैज्ञानिक कारणाने तुम्ही घ्या, तुम्ही डायरेक्ट स्वर्गात जाल, अशी त्या पाठीमागची धारणा असते. दृष्टांत अलंकार म्हणजे दाखला किंवा उदाहरण.